मंत्री रामदासजी आठवले यांचं आदर्श नगर येथे फटाक्याच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत। आज पिंपळनेर येथे आदिवासी आघाडीतर्फे आदिवासी एकता महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक व न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना आमंत्रित करण्यात आले आहे। यावेळी पिंपळनेर येथे जाण्याआधी आठवले साहेबांचे पुष्पहार घालून तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत साक्री तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले। या दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी नागरिकांमार्फत साहेबांना निवेदनही देण्यात आली। त्यानंतर साक्री येथील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पिंपळनेर येथील आदिवासी एकता महामेळाव्यास रवाना झाले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष बंटीदादा मोरे, साक्री तालुका अध्यक्ष कमलाकर मोहिते, हेमंत वाघ, फाईट ग्रुपचे देवीदास वाघ, कपिल वाघ, पवन ब्राह्मणे, विक्की पिंपळे, मच्छिंद्र वाघ, जितू पिंपळे, उदय मोरे, प्रदीप मोहिते, बाबा बेडसे, धम्मरत्न वाघ, कमलेश मोहिते आदी पदाधिकारी सह नगर पंचायतचे उपाध्यक्ष बापूसाहेब गीते, नगरसेवक दीपक वाघ उपस्थित होते। आज दिनांक 2/2/2024 रोजी माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं साक्री शहरात आणि साक्री तालुक्याच्या वतीने आरपीआयच्या वतीने आदर्श नगर या भागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची 2 शाखा ओपन करण्यात आलेल्या आहे आणि साहेबांचं साक्री शहरात साक्री तालुक्याच्या आरपीआयच्या सर्व वतीने समाज बांधवांच्या वतीने आणि संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने साहेबांचं साक्री शहरात जोरदार स्वागत झालेलं आहे आणि साहेबांचा ताफा आता पिंपळनेर आदिवासी महाएल्गार सभेला रवाना झालेला आहे। म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आदिवासी महाएल्गार सभेला सर्वांनी आदिवासी बांधवांनी समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी मी आरपीआय साक्री तालुक्याच्या वतीने विनंती करत आहे।